ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय 5. मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते तेथून निघाले. तो 12 मल्हार नामक अरण्यात गेले व तेथे एका गावात मुक्कामास राहिले. रात्री एका देवालयात स्वस्त निजले असता सुमारे 2 प्रहर रात्रीस मोठा आवाज त्यांना ऐकू येऊन असंख्य दिवटा त्यास दिसल्या. हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूलन करून घ्यावे असा त्यांनी विचार केला. मग त्यांनी लगेचच स्पर्शशास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करता येईना व ती सर्व भूते झाडाखाली चिटकून राहिली. ती भूते नित्य नियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती, परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरे भूते तिकडे पाठवली. मग 5-7 भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभरती आली आणि शोध करू लागली. तो यांची जशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली. मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्यांच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा तपास करीत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा याचीच अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली. स्वामी, ही भूते पतित आहे, यांची मुक्तता तुम्ही करावी, म्हणजे ती गरीब बिचारी आपल्याला कामकाजास जातील. त्यावेळी ही सर्व भूते खिळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरता वेताळाने आम्हास इकडे पाठवले आहे. यांची सुटका करावी, म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी त्यांना कदापिही सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळांना सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता मला येईल. मच्छिंद्रनाथांचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लगेचच परत वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली की तिकडे योगी आला आहे. त्याने भरतीवराची भूते मंत्र्याच्या जोराने एका जागी खिळून टाकली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नखखिशात आग झाली. त्याने देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठवले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळात नमस्कार केला. त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला. मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभरतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्याचा प्रताप किती आहे हे पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिले. पुढे त्यांनी वज्रस्त्रमंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली. तेणेकरून भूतांना जवळ जाता येईना झाले. भूतांच्या राजांची झाडे डोंगर नाथावर टाकले, परंतु त्यांचे काहीही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथांनी स्पर्शशास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळून टाकले. त्यावेळी पिशाचाच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळता, बावरा, महंगदा, मुंजा, मैसासूर व धुळवाण हे 7 जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते. पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवस्त्र सिद्ध करून मृदू, कुंपक, मरू, मलिमल, मुचुकुंद, त्रिपूर, बळजेठी हे 7 दानव निर्माण केले. मग 7 दानव व 7 भूतनायक यांची झुंबी लागली. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते, पण दानवांनी त्यास जर्जर करीताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथांनी वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. त्याचा अगदी प्राण जाण्याची वेळ आली होती. तेव्हा
निरुपाय होऊन त्याने निर्भर मनाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचून घेण्याचा बेत केला. मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुम्हाला कोणता लाभ व्हायचा आहे. आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुमची कीर्ती गाऊ व तुम्ही सांगशाल ती कामे करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहे, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपल्याला पिच्छाच फौजेसहित तुमच्याजवळ राहून तुमचा हुकूम मानो. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू. अशी भूतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले की शाबरी विद्येवर माझं कवित्व आहे. याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्र बरहुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणाऱ्यासही मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथांचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळांजवळ करून घेतल्या. नंतर प्रेरक अश्राची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथांच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले. या अध्यायाचं पठन केले असता घरातील सर्व अडचणी ह्या दूर होतात आणि भूतबाधेचा देखील नाश होतो. मित्रांनो, श्री नवनाथ कथासार ह्या ग्रंथाचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.